आय टीमध्ये जवळपास एक 2 टाईपच्या कंपन्या असतात. पहिला आहे प्रॉडक्ट बेस कंपनी आणि दुसरा आहे सर्व्हिस बेस. आता प्रॉडक्ट बेस म्हणजे काय की एखादं सॉफ्टवेअर बनवलं आणि ते तुम्ही सेल केलं, ते झालं कंपनीचं प्रॉडक्ट. सॉफ्टवेअर टेस्टरचे जॉब ऑलमोस्ट गेलेत कारण RPA ऑटोमेशन आलं आहे, त्यामुळे तिथं काहीच होऊ नाही शकत. उरली गोष्ट डेटा. आता डेटा का इम्पॉर्टंट आहे कारण डेटा ही प्रत्येक कंपनीची प्रॉपर्टी आहे. मला एक सांगा, AI मुळे खरोखर जॉब जाते? सो माझं ते सगळ्या पालकांना म्हणणं असेल की जसे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलाला पहिला जॉब मिळावा किंवा मुलीला मिळावा, त्यामागे तुमची फक्त ॲक्शन ॲड करा. स्वप्न फक्त स्वप्नच बनून राहतात जर तुम्ही ॲक्शनमध्ये कन्व्हर्जन नाही केलं तर. काही मुलं खूप हुशार असतात पण इंटरव्ह्यू हँडलच करता येत नाही, काही वेगळेच बोलतात, काही तर अति प्रामाणिक असतात. एका मुलाला विचारलं लास्ट मंथमध्ये, सर की तू लास्ट कंपनी का सोडली, तर त्या HR ला म्हणे की मी लेट जायचो आणि मग मी HR ला फोन करून सांगायचो की मला लेट होणार आहे. मग एवढं पण गुणी नाही ना उत्तर दिलं पाहिजे, त्याला नाही घेतलं बिचारायला. कारण IT मध्ये जॉब स्विचिंग केल्यावर जास्त सॅलरी मिळते पहिले 5 वर्ष तरी. मग आता तुम्ही मला सांगा सर की समजा आता तुमचा जॉब खराडी IT पार्कमध्ये, तुम्हाला हिंजवडीला जॉब मिळाला दुसरा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30-40% हाईक मिळते, तर मग तुम्ही प्रॅक्टिकली खरंच ट्रॅव्हल केलं पाहिजे का घर सोडलं पाहिजे? कॉलेजेसमध्ये किंवा आता स्कूलमध्ये जर AI आला म्हणून टीचरने ChatGPTवरून कॉपी करून शिकवलं किंवा स्टुडंटला, कदाचित ते त्यावेळेसला हो पण म्हणतील, पण त्यांची बुद्धी डेव्हलप होईल का? नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गुंतवले पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे पुणेरी पॅटर्नच्या सारिका बुधारे मॅडम पुन्हा एकदा आलेल्या आहेत. बघा, येता काळ हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आहे, AIचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. याच्यामध्ये इथून पुढे जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं आहे, कोणती गोष्ट करायची आहे, तर टेकचा जमाना आहे, ITचा जमाना आहे असं म्हटलं जातं. आणि याच्यावरती आपण प्रत्येकाने जेवढं जमेल तेवढं ज्ञान घेणं गरजेचं आहे. आणि हे जर ज्ञान आपल्याकडे असेल तर येणारा काळ आपल्याला सुखकर ठरू शकतो. आजच्या पॉडकास्टमध्ये IT बद्दल अजून डीपली आपण माहिती करून घेणार आहोत. याच्या संदर्भातले येणारा काळ कसा असणार आहे, नवीन नवीन गोष्टी इथं काय काय घडतायत आणि सामान्य माणसाने IT कडे जर दुर्लक्ष केलं किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा बऱ्याचशा गोष्टी येतात, त्यांनी या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं तर काही नुकसान आपलं होऊ शकतं. या सर्व गोष्टींबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत. पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा आणि जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा नवीन कोणाला तरी विजेत्याला मी घेऊन येऊ त्यावेळी तुम्हाला तात्काळ त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर सुरू करूयात आजचा पॉडकास्ट. नमस्ते सारिका मॅडम, तुम्ही आज आमच्याकडे त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. सगळ्यात पहिलं मला जाणून घ्यायचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सध्याच्या काळात नवीन काय घडत आहे? सर, सध्याच्या काळात जे नवीन आहे तो आहे डेटा. कारण एक टाईम होता की तिथे इन्फॉर्मेशनला जास्त व्हॅल्यू होती. म्हणजे सुरुवातीला जसं गुगल आलं तर गुगलमध्ये सर्च इंजिन होतं, तर मग ते का फेमस झालं? कारण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन होती. आपल्याला काहीतरी सर्च करायचं आहे तर आपण गुगलमध्ये टाईप करतो की मला हे पाहिजे, मला ह्याची इन्फॉर्मेशन पाहिजे. पण हळूहळू मग त्याचं कन्व्हर्जन डेटावरती झालं. मग त्यावरती कस्टमर्स आले, तो डेटा रिसेल व्हायला लागला आणि मग गुगल कंपनी श्रीमंत झाले. त्यामुळे आत्ता सध्या ट्रेंडिंगला जे चालू आहे त्याच्यामध्ये डेटा ड्रिव्हन मार्केट आहे सध्या. त्यामुळे डेटा रिलेटेड जे काही सॉफ्टवेअर्स, टूल्स, लँग्वेजेस हे जेवढे जास्त आपण करू तेवढं जास्त आता ते सध्या ट्रेंडिंगला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की डेटा अनालिस्ट, डेटा सायन्स किंवा AIचे जे काही टूल्स आहेत ते माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण AI आलं म्हणून मग आपले जॉब जाणार, यापेक्षा AI शिकून तो जॉब कसा टिकवणार याकडे आपण करेक्ट, तर याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सर, भारतामध्ये IT मध्ये टॉपच्या कंपन्या कोणत्या आहेत? आपण जर ओरिजिन बघितलं की भारतामधून सुरू झालेल्या, तर तुम्हाला पहिलं नाव आठवेल इन्फोसिस, नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी सुरू केलेली. त्यानंतर टाटा, TCS, तर विप्रो आहे बरोबर. तर ह्या काही मोठ्या कंपन्या आहेत की ज्या खूप मोठ्या स्केलवरती पूर्ण भारतातच नाही पण पूर्ण जगामध्ये त्या विस्तारलेल्या आहेत. आणि एवढ्या चांगल्या कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे भरपूर मल्टिपल रोलचे कामं आहेत. आणि आपण इथे महाराष्ट्रामध्ये राहून जर आपल्याला त्याचा अवेअरनेसच नाही की इंडिया ओरिजिन कंपन्यांमध्ये आपल्याला जॉब कसा मिळवायचा हेच जर माहीत नाही तर मग एवढी सगळी सिस्टीम फेल होते. त्यामुळं आज मला तुम्हाला हे सांगायचं सगळ्यांना की प्रत्येक लहानातलं लहान किंवा प्रत्येक पालक किंवा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला ही गोष्ट पोहोचवायची आहे. आणि ह्या अवेअरनेसमुळं आपल्याला प्रत्येक कंपनीमध्ये जाता यायला पाहिजे, तो जॉब आपल्याला मिळवता यायला पाहिजे. कारण आत्तापर्यंत हे फक्त स्टोरीजमध्येच राहिले की एखाद्या मुलाला एवढं पॅकेज मिळालं, पण ह्या स्टोरी मल्टिप्लाय झाल्या पाहिजेत.
प्रत्येकाला ते मिळवता यायला पाहिजे. त्यामुळं ज्या इंडियन ओरिजिनच्या कंपन्या त्या तर डेफिनेटली आहेतच आहेत, पण जे जसं मी म्हटलं होतं लास्ट पॉडकास्टमध्ये मनमोहन सिंग यांच्यामुळे जसं ग्लोबलायझेशन झालं, फॉरेनच्या कंपन्या जसं की ॲमडॉक्स आहेत, ॲसेंचर आहेत, जशा त्या फॉरेन ओरिजिनच्या आहेत पण ते भारतात सुद्धा आहेत. मग या कंपन्यांमुळं काय झालं की इथे पण रोजगार अवेलेबल झाले, क्रीम जॉब अवेलेबल झाले. पण मग त्या जॉबसाठी आपण काय केलं पाहिजे हे पण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. नाहीतर बाहेरून खूप भारी कंपनी दिसते, हायफाय टावर दिसतोय, पण माझं स्वप्न अजूनही अधूरच आहे. यापेक्षा आपण तिथं पोहोचणार कसं याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आता इन्फोसिसमध्ये, विप्रोमध्ये किंवा TCS म्हटलं या कंपन्यांमध्ये जॉब मिळवणं हे ड्रीम जॉब सारखं काम झालेलं आहे किंवा चांगले मोठे मोठे पॅकेजेस मिळतात. याच्यासाठी एक्झॅक्टली कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे किंवा कोणकोणत्या प्रकारची कामं IT मध्ये असतात जे शिकून एक चांगलं पॅकेज या व्यतिरिक्त खूप साऱ्या कंपन्या त्याच्यामध्ये मिळवता येऊ शकेल, तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत शिकण्यासाठी? यामध्ये शिकण्यासारख्या पहिल्या छोट्या छोट्या गोष्टीत सर, असं काही हायफाय नॉलेज असलं पाहिजे असं काहीच गरजेचं नाही. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे एक डिग्री पाहिजे, त्या डिग्रीमध्ये चांगले मार्क्स पाहिजेत, कारण तो MNCचा फिल्टरिंग क्रायटेरिया असतो. बघा सर, जर त्यांचं एवढं मोठं नाव आहे तर ऑब्व्हियसली त्यांना चांगलं काम करणारे लोक पाहिजे. आणि चांगलं काम कोण करतं? ज्यांना थ्रूआउट पर्सेंटेज चांगले आहेत, म्हणजे थ्रूआउट जर 60% मार्क आहेत तर तुम्ही या कंपन्यांना अप्लाय करू शकता. हा पहिला क्रायटेरिया झाला. म्हणजे आयटीचं ज्ञान नंतर पहिलं तर थ्रूआउट तुम्ही 60 आणि अबव असलं पाहिजे, 10वी 12वी आणि डिग्रीमध्ये, विदाउट बॅकलॉग्स, विदाउट इयर गॅप, विदाउट एज्युकेशन गॅप, विदाउट मेडिकल गॅप. सो हा पहिला क्रायटेरिया. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे कम्युनिकेशन, इंग्रजी बोलता यायला पाहिजे. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट, कुठल्याही मोठ्या कंपनीचा पहिला इंटरव्ह्यू राऊंड हा ॲप्टिट्यूडचा असतो. ॲप्टिट्यूड म्हणजे काय सर, की 1ली ते 12वीपर्यंतचं गणित जे आपल्याला ऑलरेडी शिकून झालं आहे, पण टेस्ट तुम्हाला प्रॉपरली एक आपण म्हणतो ना सर की 30 मार्कचा पेपर तुम्हाला 15 मिनिटात सॉल्व्ह करता यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही हाऊ फास्ट तुम्ही ते सॉल्व्ह करताय, विचार करू शकताय. तर त्या टाईपचं लॉजिकल रिझनिंग किंवा मॅथमॅटिकल जे काही क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्हाला देता यायला पाहिजे. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे, ज्या कामासाठी तुम्ही अप्लाय करताय ते कामाबद्दलचं टेक्निकल नॉलेज. समजा डेव्हलपरसाठी कुणी अप्लाय केलं इन्फोसिसला, तर डेव्हलपरचं काम काय असतं की त्याला कोड यायला पाहिजे, बरोबर, त्याला बॅकएंड, डेटाबेस, फ्रंट एंड काहीतरी माहिती पाहिजे, तर ते नॉलेज गरजेचं आहे. आणि त्यानंतर हा सगळा इंटरव्ह्यू हँडल करण्यासाठी HRचे स्किल सेट पाहिजे. की आज तुम्ही बसलाय समोर आणि HR अपोजिट साईडला आहे, तर तुम्ही HRच्या साईडने उभं राहिलात तर तो HR काय बघून तुम्हाला घेईल की बाबा तुम्हाला तो इंटरव्ह्यू हँडल करता येतोय का, निगोशिएशन स्किल्स आहेत का. आज जर तुम्हाला 7 लाखाचं पॅकेज मिळवायचं आहे तर त्यासाठी जर तुम्ही कॅपेबल नसाल तर तुम्हाला तो इंटरव्ह्यू मॅनेज करता यायला पाहिजे की नाही, तुम्हाला तो ॲश्युरन्स देता यायला पाहिजे की नाही सर मी एफर्ट टाकेल, मी शिकेल. हे कॉन्फिडन्स तुम्हाला द्यायला लागतो. आपण म्हणतो ना सर, बोलणाऱ्याचं सेल होतं, विकलं जातं, तसंच आहे सेम. असं गरजेचं नाही की तुम्हाला फार एकदम सगळंच यायला पाहिजे, तुम्ही एकदम हायफाय कोड लिहिला पाहिजे, असं काहीच नाही आहे. जेमतेम नॉलेजवरती सुद्धा IT मध्ये घेतात, पण तो माइंडसेट पाहिजे किंवा तो इंटरव्ह्यू हँडल करण्याची कला आपल्याला यायला पाहिजे. जर तीच कला मिसिंग असेल किंवा आपण कधीच इंटरव्ह्यू दिला नाही, अचानकच समोर जाऊन बसलो तर फेल्युअर हे जनरली येऊ शकतं. सो त्यापेक्षा ह्या बेसिक गोष्टी, इंग्लिश, ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक कोडिंग नॉलेज, ॲटलिस्ट चांगले मार्क्स, एक चांगला रिझ्युमे, ह्या गोष्टी पाहिजेत. ह्याच्यानंतरच सिलेक्शन होतं. याच्यामध्ये डेव्हलपर, टेस्टर आणि मला वाटतं सपोर्ट सिस्टम वगैरे असं काहीतरी रोल्स असतात. असे कोणकोणते रोल्स आहेत IT मध्ये काम करण्यासाठी? IT मध्ये मल्टिपल रोल्स आहेत सर. पहिले तर आपण हे अंडरस्टँड करूयात की कंपन्या कुठल्या टाईपच्या असतात. IT मध्ये जवळपास 2 टाईपच्या कंपन्या असतात. पहिला आहे प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आणि दुसरा आहे सर्व्हिस बेस. आता प्रॉडक्ट बेस म्हणजे काय की एखादं सॉफ्टवेअर बनवलं आणि ते तुम्ही सेल केलं, ते झालं कंपनीचं प्रॉडक्ट. दुसरं आहे की तुम्ही एखादं प्रॉडक्ट बनवलं आणि ते एखाद्याला सेल केलं, परंतु समोरच्याला लाईफ टाईम सर्व्हिस पाहिजे की त्याला ते सॉफ्टवेअर इंडिपेंडेंटली हँडल नाही करायचं. समजा आता Amazon सारखी कंपनी आहे, त्यांचं ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये सेल्स चालू आहे आणि हे सगळं करत असताना जर ती सॉफ्टवेअरची साईट डाऊन आली तर Amazonला खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे त्या केसमध्ये कन्सिस्टंटली सपोर्ट लागतो. मग सपोर्ट इन टर्म्स ऑफ एनिथिंग, लाईक ईमेलचा सपोर्ट असेल, व्हॉइस असेल किंवा वेगळ्या कुठल्या पद्धतीचा सपोर्ट असेल, सर्व्हर सपोर्ट असेल, तर यासाठी डिफरंट तुम्हाला टीम्स ठेवावं लागतात. तर मेजॉरिटी ऑफ टाइम्स काय असतं ना सर की ज्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे तर त्यांना कन्सिस्टंटली डेव्हलपर्स, म्हणजे टेस्टर्स, डेटा अनालिस्ट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट किंवा सोल्युशन आर्किटेक्ट ह्यांची गरज असते. सेल्सची टीम पण तिथं रिक्वायर्ड असते, कारण की बिझनेस येण्यासाठी ती टीम तिथं असणं गरजेचं आहे. त्यानंतर बाकी HR किंवा दुसऱ्या गोष्टी तर आहेतच आहे. आणि सर्व्हिस बेसमध्ये मॅक्झिमम टाईम, जसं की इन्फोसिस एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. सर्व्हिस बेस म्हणजे काय, फायनान्शियल सपोर्टच्या गोष्टी पण असतात,
किंवा बाकी बँकिंगच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये सपोर्टची गरज आहे, किंवा ई कॉमर्स ॲप्लिकेशनसाठी आहे, किंवा असे खूप कामं असतात सर की ज्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल मी एखादं टॉप सेलिंग क्लोथचं स्टोअर सांगेल. समजा आपण एखादं वान हुसेनचं शॉप घेऊयात की त्यांचं भारतामध्ये 40 ब्रांचेस आहेत आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये पण खूप जास्त आहे. मग त्या ओनरचं काय टार्गेट असणार की बाबा माझ्या ह्या 40 शॉपमध्ये मला जर लास्ट मंथमध्ये 1 CR टर्नओव्हर झालं तर ह्या पुढच्या मंथमध्ये मला 1.5 CR पाहिजे. तर ते सगळं कॉन्ट्रॅक्ट एक सॉफ्टवेअर कंपनी ज्यांच्याकडे खूप मोठा आपण म्हणतो ना एक इन्फ्रास्ट्रक्चर बेस आहे किंवा एम्प्लॉई बेस आहे त्यांना ते हँडओव्हर होतं. मग त्यांची हुशार लोक ज्याला आपण डेटा सायंटिस्ट म्हणतो, मग हे लोक काय करतात की त्याच्यावरती अनालिसिस करतात की काय सोर्सेस थ्रू डेटा जनरेट होतो, लोकांचे फीडबॅक्स काय आहेत, यांची सेल्स सिस्टीममध्ये कोण मोस्ट बायबल कस्टमर आहे. मग ह्या सगळ्यांवरती रिसर्च होतो आणि मग ते रिटार्गेटिंग करतात त्यांच्या ॲप्लिकेशन्स थ्रू. म्हणजे समजा जर माझ्याकडे ॲप्लिकेशन मी एक एंड युजर आहे तर माझ्याकडे एक सॉफ्टवेअर असतं किंवा एक ॲप असतं बरोबर. आपण ॲपमधून बाय करतो का स्टोअरला जाऊन बाय करतो हे आपल्या ॲक्टिव्हिटीज बनवून कळतं. मग ते त्या लोकेशनला आता समजा मी फक्त संडेला जाऊन विकत घेते तर मला बरोबर संडेच्या आधी सॅटर्डेला त्या ॲड्स दिसणार. मग हे काम डेटा सायंटिस्टचे असतात, हे प्रोडक्ट मॅनेजरचे कामं असतात. मग हे सगळं बॅकएंडला सगळं IT डेव्हलपमेंट थरो काम चालू असतं. तर मग ह्या लेवलचे जे मोठे प्रोजेक्ट्स आहेत तर ते IT कंपनीजकडे जातात. मग त्याच्यामध्ये डिफरंट रोल्स आहेत, सपोर्ट आहे, अगेन अनालिस्टचा रोल महत्त्वाचा आहे, डेटावरती काम करणारा एक असतो, परत त्यानंतर अनालिस्ट एक क्वालिटी अनालिस्ट एक असतो, तो सगळं क्वालिटी थ्रू बरोबर चाललं आहे का ते चेक करणारा असतो. सो मल्टिपल गोष्टी असतात सर. पण ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये कॉमन जे आपण फॅक्टर बघतो ह्या सगळ्या कामांमध्ये तो आहे की तुम्हाला ॲटलिस्ट बेस्ट कम्युनिकेट करता यायला पाहिजे, रिक्वायरमेंट गॅदर करण्यासाठी कस्टमरशी बोलता यायला पाहिजे, ती रिक्वायरमेंट घेऊन टीमला कम्युनिकेट करता आली पाहिजे, त्या डेडलाईन मॅच करण्यासाठी तुम्हाला तेवढे एफर्ट टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आता समजा मी एक डेव्हलपर आहे, ठीक आहे, माझा रोल काय डेव्हलप करणे, बट मला क्लायंटच्या रिअल टाईम रिक्वायरमेंट समजल्या पाहिजे, ते अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. हां, आता हे तुमचं स्किल आहे की त्याला त्या रिअल टाईममधून तुम्हाला कोडिंगमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे तुमचं ब्रेन आलं, पण टिल टाईम तुम्हाला ते समजलं पाहिजे की असं अशी रिक्वायरमेंट. जसं मी म्हटलं 1 CR लास्ट मंथला होता तर 1.5 CR पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही काय ब्रेन वापरणार हे तुमचा स्किल सेट तिथं आला. पण त्याच्यामध्ये कम्युनिकेशनशिवाय पर्याय नाही. रिक्वायरमेंट गॅदरिंगला वेगवेगळे लोक असतात, त्यांचं कामच असतं की रिक्वायरमेंट गॅदरिंग करा. सो जसं की नॉन टेकमध्ये किंवा बाकीच्या फील्ड्समध्ये जसं सेम काम इकडेही असतं, फरक फक्त इतकाच आहे की मॅक्झिमम टाईम तुम्हाला जर फॉरेनचा क्लायंट आहे तर एका जागेवर बसून त्या गोष्टी करायच्यात, थ्रू तुमचा कम्प्युटर असेल, थ्रू इंटरनेट, थ्रू युअर ब्रेन, अशा टाईपच्या गोष्टी असतात. सो रोल जर आपण सॅग्रिगेट केले तर रोलमध्ये व्हॉईस, नॉन व्हॉईस, चॅट सपोर्ट हे कामं असतात. त्यानंतर सिक्युरिटी, इथिकल हॅकिंग हे पण रोल असतात. क्लाउड इंजिनियर वेगळे असतात, कन्सिस्टंट डिप्लॉयमेंट असतं. त्यानंतर डेव्हलपर साईडला बघितलं तर डेव्हलपरमध्ये मल्टिपल गोष्टी आहेत. जसं की आपण एक बेसिक एक्झाम्पल घेऊयात की कुठलाही बिझनेस ओनर जगात बिझनेस सुरू करतो तर त्याकडे वेबसाईटचं बजेट असतं. काही वर्षांनी मग तो म्हणतो की चला मी माझ्या बिझनेससाठी ॲप बनवतो, तू लगेच नाही बनवत. त्यामुळे वेबसाईट डेव्हलपरची, वेब डेव्हलपमेंटची जास्त रिक्वायरमेंट असते. मग त्यानंतर 5 वर्षांनी तो विचार करतो की चला मी क्रॉस प्लॅटफॉर्म साईट बनवतो, म्हणजे माझा जर कस्टमर आता ॲपलचा फोन वापरतो किंवा मॅकबुक वापरतो तर त्यावरती माझं ॲप चाललं पाहिजे. सो त्याची रिक्वायरमेंट थोडीफार कमी असते. त्यामुळे शिकताना प्रिफरन्स दिला पाहिजे की मला बेसिक कोडिंग लँग्वेज यायला पाहिजे, ज्याच्या थ्रू मी ॲटलिस्ट बेटर वेबसाईट बनवेल. त्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टरचे जॉब ऑलमोस्ट गेलेत कारण RPA ऑटोमेशन आलं आहे, त्यामुळे तिथं काहीच होऊ नाही शकत. उरली गोष्ट डेटा. आता डेटा का इम्पॉर्टंट आहे कारण डेटा ही प्रत्येक कंपनीची प्रॉपर्टी आहे. बरोबर, सगळ्यात मोठी असेट डेटा आहे. मग डेटावरती जर तुम्ही रिटार्गेटिंग करताय तर तिथं तुमचं काम वाचतंय, तुमचा पैसा सेव्ह होतोय. त्यानंतर मग त्या डेटाला मॅन्युप्युलेट करून मग जेवढं काय जनरेट होईल ते एक झालं. सो अनालिस्टचा रोल फार महत्त्वाचा आहे ह्या मोमेंटला, कारण की फक्त आपण एव्हरी टाईम नवीन ॲड्स रन करतोय किंवा सेल्स टीमला आपण पुश करतोय की बाबा तुम्ही अजून सेल्स करा, अजून जनरेट करा, यापेक्षा रिटार्गेटिंग करणं गरजेचं आहे. द मोमेंट तुम्हाला कळतं की तुमच्याकडे एवढे जे बायबल कस्टमर्स आहेत त्यांचं ग्राफिक्स अनालिस्ट जे काय आहे की ह्या टाईपचा कस्टमर, तर तुम्ही नेक्स्ट टाइम त्याच वेळी ॲड कंपेन करता आणि तुमचं काम इझी होतं. सो अनालिस्टचा रोल प्रत्येक ठिकाणी. आता अनालिस्टमध्ये मल्टिपल व्हरायटीज आहेत. डॉक अनालिस्ट असतो, डेटा अनालिस्ट असतो, बिझनेस अनालिस्ट पण असतो सर. त्यानंतर बाकी भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही जेवढं म्हणाल तेवढं कमीच आहे. मार्केट रिसर्च अनालिस्ट पण असतो. सो हे सगळं काही रिलेटेड टू IT आहे आणि हे मल्टिपल जॉब्स IT मध्ये असतात जनरली. याच्यामध्ये जर रूलचा विचार केला तर 5, 25, 30 रूल तर असते आरामात. कोणत्या कशात मी बेस्ट आहे हे कसं ठरवायचं?
ह्याच्यासाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट मेंटरच सांगू शकतो, जो त्या फील्डमध्ये खूप वर्षांपासून काम करू शकतो, हेच सांगू शकतो. हेच तर आमचं मेन काम असतं सर. जसं की आता आमची टीम आहे प्रॉपर, तर आमचे प्लेसमेंट ऑफिसर हे सगळं काउन्सिलिंग करतात. कारण तुम्ही एक कोर्स केला आणि तुम्ही त्या कोर्सबद्दलच जॉब मागताय, पण तुम्हाला जो रोल पाहिजे तर त्या रोलमध्ये ते स्किल्स लागणार आहेत, तर हे समजून सांगायचं काम आमचं असतं की तुम्ही जो शिकलाय स्किल सेट त्यासाठीच तुमचं हे सगळं काम असणार आहे, तर तुम्ही इथून सुरुवात करा. हाच खूप मोठा चॅलेंज आणि हाच खूप मोठा गॅप आहे. त्याचमुळं मुलांना स्वतःहून अप्लाय करून जॉब मिळत नाही आणि म्हणजे इन्स्टिट्यूटची रिक्वायरमेंट त्याच्यामुळे जास्त असते. तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग करता, त्याचं कोणत्या एरियामध्ये त्याचं करिअर घडू शकतं, काय शिकलं पाहिजे, कशा पद्धतीचे पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्याला किंवा रोल्स मिळू शकतात, आणि मग त्या वेनी जर तो गेला तर सक्सेसफुल होण्याचे जास्त स्कोप आहे. करेक्ट. कारण आपण बेटर अंडरस्टँड, एक टीचर कसं बेटर अंडरस्टँड करतो की बाबा एखादा स्टुडंट आहे समजा, त्याच्याकडे बोलण्याचं स्किल खूप भारी आहे, एकदम एक्सलंट आहे, टीम हँडल करू शकतो, मग त्याला आम्ही बिझनेस अनालिस्टचा ऑप्शन देतो की त्याला अंडरस्टँड होते बिझनेस काय चाललाय, कुठल्या डिपार्टमेंटला काय इश्यू आहे, त्याचं अनालिसिस कसं करायचं. मग त्याच्यासाठी ती गोष्ट. एखादा खूप शांत स्वभावाचा आहे, त्याला फक्त त्याचं काम करणं माहिती आहे किंवा त्याला डेटाशी खेळायला खूप आवडतं, तर त्याला आम्ही डेटा अनालिस्ट सजेस्ट करून देतो. सो अशा टाईपने त्याला थोडंसं काउन्सिलिंग किंवा एक गायडन्स हे खूप गरजेचं आहे. कारण इनिशियल स्टेज ऑफ करिअर आपल्यालाच कळत नाही की आपण कुठं जायला पाहिजे, काही वर्षांनी कळतं. त्यापेक्षा जर आधीच जर कोणी तुमचा इंटरेस्ट जाणून घेत असेल तर तो तुमचा मेंटरच असतो. राईट. पण मला एक सांगा, एआय मुळे खरोखर जॉब जातील का? नाही सर, ते असं झालं ना की AI तुम्हाला हेल्प करतोय. जसं की मी कालच एक व्हिडिओ बघितला, UKचे प्राईम मिनिस्टर आहेत ऋषी सुनक, तुम्हालाही माहिती, इन्फोसिसचे फाउंडर, त्यांचे जावई आहेत. सो त्यांनी एलॉन मस्कचा इंटरव्ह्यू घेतलेला 2 years बॅक, खूप जुना नाही आहे, आय थिंक 1 year बॅक. तर अपफ्रंट डिस्कशन आहे, 51 मिनिटाचा तो व्हिडिओ होता जो मी मन लावून बघितला. सो त्या व्हिडिओमध्ये आत्ता टेक्नॉलॉजीमध्ये टॉपला तर एलॉन मस्क सोडून कदाचित कुणी नाही आहे. कारण इलेक्ट्रिक कारचं कन्सेप्ट त्यांची होती. भारताने नंतर मग त्या नॉर्मल कारला इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट केलं, इंजिन तसंच ठेवून फक्त बॅटऱ्या बसवल्या डिक्कीमध्ये. तो त्यामुळे कदाचित त्यांच्या बिझनेसवरती वेगळा इम्पॅक्ट होऊ शकतो, पण मेजॉरिटी ऑफ टाइम्स तो व्यक्ती खूप पुढे टेक्नॉलॉजीमध्ये. सो त्याला जेव्हा हे विचारलं गेलं की AI मुळे खरंच जॉब रिप्लेस होणार का, सो त्यांचं एक सिम्पलचं आन्सर हे होतं की AI तुम्हाला हेल्प करतोय की तुमचं काम इझी व्हायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याला ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे, आज मला मेल लिहायचा आहे, तुम्ही लिहित बसायला पाहिजे का मी कॉपी पेस्ट करायला पाहिजे AI वापरून, हा माझा प्रश्न आहे. जर मी हे ॲक्सेप्ट केलं की मी कॉपी पेस्ट केलं, माझं काम झालं 2 मिनिटात, तर मग AI मुळे माझा जॉब नाही जाणार. पण मी अजूनही त्याच जुन्या प्रवाहात थांबले की नाही, मला ते नाही वापरायचं, मला नाही माहिती ते काय, मला नाही शिकायचं, तर माझा जॉब जाणार. कारण मग ते दुसरं कोणीतरी करणार. सिम्पलचं म्हणजे जसं की 1900 सालामध्ये जसे पहिल्यांदा कम्प्युटर्स आले होते, मायक्रोसॉफ्टने लॉन्च केले होते, त्यावेळेस काय प्रॉब्लेम झाला की जे गव्हर्नमेंट ऑफिसेस होते, सो त्या ऑफिसेसमध्ये सगळं काम पेपरवरती चालायचं आणि लोकांना खूप प्रॉब्लेम्स व्हायचे. आणि मग त्यावेळेस जेव्हा अचानक कम्प्युटर लॉन्च झाले, तर त्यावेळेस खूप गव्हर्नमेंटचे कर्मचाऱ्यांनी तक्रार केली, मोर्चे केले की हे सगळं काय आहे, तो त्यांच्यासाठी AI झाला. मग त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी तो कम्प्युटर शिकायला प्राधान्य दिलं त्यांचे जॉब टिकले, म्हणजे त्यांच्यासाठी AI वर्क झाला. पण ज्यांनी हे स्वीकारलंच नाही की मला काम करायचंय पण मला ते कम्प्युटर वापरून नाही करायचं, माझी जुनी पद्धत मला वापरायची, त्यांचे जॉब गेले, मग त्यांच्यासाठी AI वर्क नाही झाला. सो AIचं असं गोष्ट. आणि दुसरं एक इम्पॉर्टंट वीक पॉईंट आहे सर की AI वापरण्याची एक स्टेज असते की समजा आता तुम्हाला जर कोडिंगमध्ये यायचंय तर तुम्हाला कोड काय, डेटाबेस काय, व्हेरिएबल काय हे माहिती पाहिजे, तर तुम्हाला ते ॲज अ स्मार्ट वर्क ते वापरता येतं. पण तुम्हाला काहीच माहित नाही, तुम्ही डायरेक्ट AIला जम्प केलं, डायरेक्ट ChatGPT वरून कॉपी करताय, तर तुम्ही काय कॉपी करताय, कशासाठी करताय, काय चेंजेस केले पाहिजेत हे जर माहित नाही तर त्या AIचा काय उपयोग आहे. एक्झॅक्टली, ते कॉपी पेस्ट झालं. सो AIचा उपयोग जरूर करावा, पण आधी हार्ड वर्कला प्राधान्य द्यावं आणि त्यानंतर मग तुम्ही स्मार्ट वर्कसाठी AI वापरावं. सो फ्युचरमध्ये अजून अलग अलग टाईपचे AI येतील की जे तुम्हाला तुमच्या डेली कन्व्हिनियन्ससाठी यूज होतील. जसं कार्समध्ये AI आलं म्हणजे काय आलं, इंटरनेट आलं, स्क्रीन थोडीशी मोठी आली, थोडंसं बॅक कॅमेरा, साईड कॅमेरा, एवढं याच्यापेक्षा उपर काय येऊ शकतं येऊन लय तर लय 2 किलोमीटरवरचं पुढचं काहीतरी दिसेल. त्याने जॉब तर नाही ना जाऊ शकत, गाडी तर चालवणंच आहे आपल्याला. आणि भारतासारख्या ठिकाणी जरी तुम्ही AIचा विचार करताय तरी टेक्नॉलॉजी अफोर्ड करता यायला पाहिजे. आज ChatGPTचे सगळेजण उदाहरण देतात, पण ते सुद्धा 2-3 युजेस नंतर तुम्हाला पे करायचंय. जर तुमच्या पॉकेटमध्ये ते बजेटच नाहीये तर तुमच्यासाठी ते कसं काय वर्क होईल. ऑब्व्हियसली म्हणजे तुमचे अर्धे पैसे पगाराचे त्याच्यातच गेले तर तुम्ही कसं काय वापरू शकताय. त्यामुळं माणसाचा जो ब्रेन आहे तो जास्त डेव्हलप करण्यावरती प्रत्येकाने फोकस केला पाहिजे, कारण त्याची गरज आहे.
म्हणजे समजा की कॉलेजेसमध्ये किंवा आता स्कूलमध्ये जर AI आला म्हणून टीचरने ChatGPTवरून कॉपी करून शिकवलं किंवा स्टुडंटला, कदाचित ते त्यावेळेसला हो पण म्हणतील, पण त्यांची बुद्धी डेव्हलप होईल का? ऑब्व्हियसली नाही होऊ शकत. त्यामुळं माझं असं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की AIचं इनोव्हेशन खूप चांगलं येते, पण त्यामुळे जॉब तयारही होतात, जॉब जाणारे असं नाहीच आहे. मी आहे ना रिसेंटली एक कर्नल आहेत म्हणजे अकॅडमीचे स्टुडंट आहेत, त्यांच्याशी गप्पा मारत होतो. तर ते सिंदूर जे काही ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी लिडिंगला होते. तर मी त्यांना प्रश्न विचारला होता की सर म्हटलं मी तर असं ऐकलं की पाकिस्तानमध्ये US किंवा चीनचे फार अत्याधुनिक जेट वगैरे उभे होते आणि आपण जेटने अटॅक केला किंवा फायटर प्लेननी. तर त्यांचं उत्तर खूप छान होतं की तिथं उभे होत्या अत्याधुनिक जे काही फायटर जेट पाहिजे होते तिथं उभे होते, भारतापेक्षा कितीतरी पट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी होती, पण पाकिस्तानी सैन्याला ते चालवताच येत नव्हते. दे आर नॉट ट्रेन फॉर इट. हा, दे आर नॉट, फक्त उभे साधन सामुग्री आहे. आणि भारताचं असं होतं की आपल्याकडे आहे हेच आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आपल्या सैन्याला आपल्या फायटरला हे माहित होतं, मग त्यांनी सगळं त्याच्यामध्ये PhD करून टाकली होती, हे आहे याच्याकडून लढायचंय. ते एक्सपर्ट होते त्याच्यामध्ये, त्यांना ते वापरता येत होतं आणि त्यांना ते वापरायचीच माहिती नव्हती, ते उभा होतं फक्त, त्यांना ते काढता पण बाहेर नाही आले. त्यांचं असं मत होतं की कितीही भारी टेक्नॉलॉजी असती तर वापरता जर नाही आली तर तिचा उपयोग शून्य आहे आणि त्या माणसाचा पण उपयोग शून्य आहे. ऍज इट इज, जरी आता आपण AI म्हणतोय, ते जर वापरायला नाही शिकलो तर AI आपल्यासाठी कामाचं नाही, आपणही त्याच्या कामाचं नाही. करेक्ट, अगदी करेक्ट सर, एकदम करेक्ट ओळखलेत. जर ते वापरता आलं तर ते वरदान आहे, वापरता नाही आलं तर ते असून अडचणी नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मला इमानदारीत एक प्रश्नाचं उत्तर द्या. समजा तुमच्याकडे 10 ऍडमिशन झाले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला, तर त्यातल्या किती लोकांना जॉब मिळतो किंवा त्याची प्लेसमेंट होते? खूप चांगला प्रश्न आहे सर, अगदी मन लावून मी सांगेल, खोटं नाही बोलणार. महत्वाची गोष्ट ही आहे सर की वेळ लागतो. 2 असे असतात की ज्यांना काहीच करावं लागत नाही, खूप गुणी असतात, सगळं अभ्यास करणार, इंटरव्ह्यूला जाणार, प्लेस होणार. उरलेले 4-5 मुलांचं असं असतं की तो गेला तर मी जाणार इंटरव्ह्यूला, तो विषय असतो. आणि मग सगळे जातात, काही जमलं तर इंटरव्ह्यू देतात, नाही तर वडापाव खाऊन वापस येतात. एकदा, 2दा, 4-5 वेळा फिरतात, मग कुठेतरी होतं त्यांचं. आणि शेवटचे जे काही 3-4 असतात त्यांचं 15 वेळा इंटरव्ह्यू देऊन पण काहीच होत नाही, कारण एक सिंगल लाईनचा कोड पण लिहिता येत नाही. आता ही गोष्ट जर मी आज इन्स्टिट्यूट समोरून सांगितली तर त्यांना ती पटत नाही. त्यांना असं वाटतं की इन्स्टिट्यूटवाल्यांना असं वाटतंय की मला जॉब द्यायचा नाही. त्यांना तेव्हा पटतं की ज्यावेळेस ते खरंच 15 वेळा काहीतरी इंटरव्ह्यू देतात आणि एवढ्या वेळा जाऊन पण दुसऱ्या राऊंडच्या पुढे जात नाही. IT इंटरव्ह्यूमध्ये 4-5 इंटरव्ह्यू राऊंड आरामात असतात सर, एका इंटरव्ह्यूमध्ये कुणीच घेत नाही. आज एवढे मोठे पॅकेजेस जायचे जोक नाहीये, त्यांना तेवढं व्हेरीफाय करायचं लागतं. सो 10-15 वेळा जाऊन जेव्हा त्या मुलाला कळतं की अरे माझं काय होत नाही, तर आमच्याकडे वेगळे ऑप्शन्स असतात. की समजा आता डेव्हलपरला 3-4 गोष्टी माहिती असल्याशिवाय डेव्हलपर बनत नाही, त्यातल्या एखाद्या गोष्टीवर आम्ही ऑप्शन देतो की ठीक आहे भाऊ, तुझं हे होत नाही, तू डेटाबेसमध्ये तरी जा, सुरुवात कर, तू अनालिस्टला तरी जा, कारण ज्याला डेव्हलपमेंट येतं त्याला एक्सेल येऊ शकतं, बरोबर, त्याला SQL येऊ शकतं. मग त्या केसमध्ये आमचं हे काम असतं उरलेल्यांना की बाबा तुझं करिअर सुरू होण्यासाठी जे तुला झेपतंय तिथे जा. त्यामुळं माझ्या साईडने माझं काम हे की 10 पैकी 10ला प्लेसमेंट द्यायची, पण ती तेव्हा की ज्यावेळेस ते सेल्फ कन्व्हिन्स होतील की त्यांची लेवल काय. आज ॲज अ इन्स्टिट्यूट मी असं नाही म्हणू शकत की 4 लाखचं पॅकेजवाली कंपनी दिली सगळ्यांनी प्लेस होणंच यायचं, ते त्यांच्याही हँड्समध्ये नाही, ते माझंही नाही. माझं काम ओपनिंग्स देणं आहे. फक्त एकच डिफरन्स आहे की मी असं स्टिक नाही राहत की बाबा तुझं नाही झालं तुझं तू बघ, नाही. त्याचं शेवटी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, त्यांनी वेळ दिला, त्याच्या आईवडिलांचे स्वप्न आहेत, सो त्याचं करिअर कुठेतरी सुरू झालं पाहिजे. आणि त्यालाही माहिती आहे की आज मी डेटाबेसपासून सुरू केलं तर कदाचित पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी मला जास्त पगार मिळेल, पण सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. मग सुरुवात होण्यासाठी एकच फिल्टर असतं की IT कंपनी असली पाहिजे. अगदीच फार नॉन टेक्निकल दिले म्हणजे परत 5 वर्षाने तो तिथंच राहणार असं नाही. IT मध्ये मल्टिपल रोल असतात, जसं सपोर्ट आहे, व्हॉइस, नॉन व्हॉइस, मल्टिपल गोष्ट आहेत. त्यातल्या त्यात ॲटलिस्ट डेटाबेसमध्ये एक्सेल किंवा SQL याच्यावरती प्लेसमेंट द्यायचं माझं काम असतं. त्यामुळे मी माझ्या साईडने सांगेल की 10 आउट ऑफ ऑलमोस्ट 10, बट वेळ लागतो सर, भरपूर वेळ लागतो. आणि ते मुलं ऍक्सेप्ट करतात, त्यांना माहिती आहे की आपल्याला कॉल्स मिळतात आहेत, आपल्यामुळं आपलं होत नाही, कदाचित आज ना उद्या होऊन जाईल, त्यामुळे त्यांच्यामध्ये तेवढे पेशन्स वाढलेले असतात. असं काय आहे का पालकांनी फोर्सफुली टाकलंय आणि मग तो शिकतच नाहीये आणि मग त्याला फार वेळ लागतोय? असतं सर, खूप.
जे आपण सिंगल पॅरेंट म्हणतो नाही का, सिंगल चाइल्ड पॅरेंट, त्यांचे एकुलते एक मुलं आहेत, त्यांच्या केसमध्ये खूप होतं. कारण ते त्यांच्या मुलासाठी ना त्यांची एकच एवढी इन्व्हेस्टमेंट असते. सो ते खूप केअरफुल असतात, खूप फॉलोअप घेतात आमच्या स्टाफचा, माझाही खूप फॉलोअप घेतात आणि भरपूर वेळा सांगतात. कधी कधी मुलं टाइमपास करतात हे बघून वाईटही वाटतं, पण काय आता हे प्री स्कूल नाही सर व्हिडिओ दाखवायला की तुमचा मुलगा इकडे हे करतो आणि ते हे करतो, कारण वयात आलेले मुलं असतात सगळे. सो त्यांना अपेक्षा खूप असल्यामुळं मग त्यांचं एक्सपेक्टेशन खूप राहतं, पण त्या सेम मोमेंटला त्या मुलालाही थोडंसं नाही समजत ह्या गोष्टी आणि कालांतराने वेळ लागतो. आणि महत्त्वाचा मुद्दा काय होतो की पालक रिक्वेस्टिंग खूप असतात. सो मला हे म्हणायचं की इथं तुम्ही रिक्वेस्टिंग मोडला नका राहू, इथं तुम्ही ॲक्शन मोडला या. तुम्ही पण तुमच्या मुलाला हक्काने विचारा की आज दिवसभर तू बाहेर पडलास, तू काय केलंस, तू काय शिकला, भले तुम्हाला कळवत वा नाही कळव. जसं की आपण काय होतं सर आपलं की आपल्या आईवडिलांना नाही माहिती की आपण काय अभ्यास करतोय, पण एक गोष्ट होती की अभ्यास करतोय की नाही हे ते बघत होते. नेक्स्ट बस इथं बस माहित नाही. सो ते कॉन्फिडेंटली अभ्यास घेणं ज्याला म्हणतो ना ते तरी केलं पाहिजे. विचारलं पाहिजे की आज तू गेल तर तू काय केलं, तुला कळालं का, तू सॅटिस्फाईड आहेस का, इन्स्टिट्यूटला फोन केला पाहिजे, आज माझा मुलगा घरी कसा, तू क्लासला काय नाही आला, क्लासला काय सुट्टी आहे का, हे जरी केलं ना तरी पण मुलं प्लेस होतात. सो माझं ते सगळ्या पालकांना म्हणणं असेल की जसे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलाला पहिला जॉब मिळावा किंवा मुलीला मिळावा, त्यामागे तुमची फक्त ऍक्शन ऍड करा. स्वप्न फक्त स्वप्नच बनून राहतात जर तुम्ही ऍक्शन मध्ये कन्व्हर्जन नाही केलं तर. बरोबर, ऍक्शन घेणं प्रत्येक पालकाचं काम आहे, खूप मोठी जबाबदारी. आणि परत अजून एक अशी अडचण झाली आहे का की पहिल्या काळामध्ये आपल्याला आपल्या आई वडील सुपिरियर वाटत होते खूप, कारण आपण काही आई वडिलांना विचारल्याशिवाय करत नव्हतो. आता असं झालंय की ते टेक्नॉलॉजीमुळे आपणच मोबाईल मधलं काही येत नाही किंवा इंग्रजी वाचता येत नाही म्हणून मीच मुलांकडे जातो, बाळा हे सांग रे इंग्लिश काय आहे, त्याचा अर्थ काय, कारण तुम्ही इंग्लिश मिडियमला शिकलाय, बरोबर, मराठी मिडियमला शिकलोय किंवा मोबाईल मधलं काही कळत नाही. पोराला असं वाटतंय की आई बापांना मलाच विचारतात, ह्यांना काय विचारायचं, अशी काही मानसिकता दिसते का मुलांमध्ये? डेफिनेटली अंडर एस्टिमेटिंग नेचर खूप आहे मुलांचं. आणि मी तर तुम्हाला लेटेस्ट एक्झाम्पल पण देईल की जसं की लास्ट वीकमध्ये मी ग्रुप डिस्कशन्स घेतले, तर साधा प्रश्न होता माझा सगळ्यांना. तर याच्यामध्ये हे होतं की तुमचं मोटिवेशन काय. सो मोटिवेशन म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर आपलं एक इन्स्पिरेशन येतं, आई वडील येतात, छत्रपती शिवाजी महाराज येतात, असं नावं येतात जनरली. तर ना 2 मुलं असे होते की ज्यांनी ना ते सिरीज असतात बघा नेटफ्लिक्सच्या, आय थिंक तुम्ही नसेल बघत, मी पण नाही बघितलं, यंग जनरेशनचं फॅड येते. सो त्याचे जे इमॅजिनरी कॅरेक्टर्स आहेत ते डिस्क्राईब करत होते की ते आमचं मोटिवेशन आहे. सो हा बदल झाला. म्हणजे खरं तर आपले आई वडील हेच आपलं मोटिवेशन पाहिजे, कारण ते आपल्यासाठी मेहनत घेतात, आपल्याला ते सपोर्ट करतात. सो ते न राहता आत्ताचं झेड जनरेशन जे आहे त्यांचं मोटिवेशन ते बनलंय. ते का बनलं, कसं बनलं, काय त्याचं रिझन मला तर कळत नाही, पण त्यांनी मला ते पुरेपूर पटवून द्यायचा प्रयत्न केला की नाही हेच मोटिवेशन आहे. सो मग हा कुठेतरी एक मोठा गॅप झालाय मुलांमध्ये सुद्धा. आणि दुसरी गोष्ट काय की पालकांनी शक्यतो त्यांचं जे काही गोष्टी आहेत सो त्यासाठी त्यांनी हे नाही दाखवलं पाहिजे कधीच की बाबा तू मला सांग. आणि सांगताना पण त्या मुलाने पण हे विसरायला नाही पाहिजे की ते माझे पॅरेंट्स आहेत, ते माझ्या पुढे 10 पटीने. सो जर मुलगा तुम्हाला अंडर एस्टिमेट करतोय तर तो फ्री झाला तुमच्यापासून गोष्टी लपवायला, त्यामुळे तुम्ही 4 पावलं पुढे राहा. कारण शेवटी आपण म्हणतो ना, आता मागे आमिर खान त्यांची मूवी आली होती दंगलच ना, ते कुस्तीवाली. हा, मग त्या मुली आज इंटरव्ह्यू मध्ये काय बोलतात ना सर की माझ्या वडिलांनी केलं बरोबर केलं, आज आम्ही एक लक्झरियस लाईफ जगतोय. का? कारण त्यावेळेस लहानपणी आम्हाला कळत नव्हतं, आम्हाला वाटायचं आमच्यावर अत्याचारच होतो. आज जर तुमच्या मुलावरती अत्याचार होतो असं जर वाटत असेल तर 4 वर्षांनी तो तुम्हाला म्हणणार आहे की तुम्ही केलं चांगलंच केलं. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतंय की नाही बाबा त्यांनी स्टडी केला पाहिजे, त्यांनी क्लासेसमध्ये जातो तर अभ्यास केला पाहिजे, हे मेक शुअर करणं तुमची जबाबदारी आहे. काही मुलांचं मी हे पण बघितले ओव्हर पॅरेंटिंग, एवढी जास्त केअर की मग माझ्या मुलाला समजा आता पुण्यामध्ये शिकायला पाठवायचंय तर मग मला हायफाय पीजी पाहिजे, तिथं एसी पाहिजे, ज्याच्यामध्ये मेस पाहिजे, त्याच्यात सगळं पाहिजे. म्हणजे तुम्ही आज बंगल्यात राहता, तुम्ही ॲपलचा फोन वापरता, तुम्ही मुलाला शिकण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याच कन्व्हिनियन्स देताय, तर तो कसा डेव्हलप होईल. आजकाल आई वडिलांची म्हणजे आई वडील रॉयल एनफिल्ड द्यायला लागलेत कॉलेजला जायला मुलांना. म्हणजे तुम्ही खूप स्ट्रगल केलंय, कदाचित तुम्ही मुलांना एवढं इझी देताय, मग तो अभ्यास तरी कशाला करेल, पैसे वाया घालवणार आहे असंच ना थोडं ते सगळं चालू आहे ना सर. सो मग हा एक मोठा प्रॉब्लेम मला दिसतो. फी दिली आहे तुम्हाला, आमच्या मुलाला जॉब नाही मिळाला, ते उलट वाजून भांडायला मोकळी, तुम्हाला मुलांनी काय केलं नाही तो विषय वेगळाच. राईट. म्हणजे काही पॅरेंट असेच ना सर की हे पैसे आणि हा मुलगा तुमचा तुम्ही गोंधळ घाला,
आमच्या मुलाला पॅकेज पाहिजे, ते पण आमच्या घराजवळच्या कंपनीत पाहिजे. सो कुठेतरी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबा IT पार्क मध्ये तर जावंच लागेल. ते काहीतरी स्पेसिफिक लोकेशनला आहेत, पिंपरी चिंचवड असेल, खराडी असेल, मगरपट्टा असेल, तुम्हाला तिथपर्यंत तर जावंच लागेल ना. घरामध्ये तर कोणी येऊ शकत नाही जॉब द्यायला. आणि महत्वाची गोष्ट, असे पैसे देऊन काहीच होत नाही. तुम्ही असे किती पण द्या त्याने काहीच होत नाही. शेवटी इंटरव्ह्यूमध्ये 4 शब्द तर बोलता यायला पाहिजेत ना. तर पालकांसाठी माझं एकच असेल की तुम्ही म्हणजे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अभ्यास करतोय की नाही, जातोय की नाही, ते त्याच्याही पुढे काही येतंय की नाही, ह्या गोष्टी विचारणं गरजेचं आहे. फक्त क्लासवाल्यांवरती डिपेंड राहायचं नाही. एक्झॅक्टली. पुणेरी पॅटर्न वरती डिपेंड नका राहू. आपल्या पुणेरी पॅटर्न शिकवायचं काम करेल. तुमचा मुलगा शिकतोय का, खरंच त्याला तो इंटरेस्ट आहे का, तुम्ही खूप सारे गॅजेट त्याला देऊन ठेवले त्याच्यामुळे अभ्यासच करत नाही, पुणेरी पॅटर्न मध्ये काय करतील असं मला म्हणायचं. बरोबर, अगदी बरोबर. सो त्या गोष्टी आहेत की जसं की मोबाईल, ऍपलचा मोबाईल आजकाल सर्रास मुलांकडे असतो. मी म्हणते तो कमवले त्याला घेऊ दे त्याच्या पैशाने, त्याला ते. अजून एक मिथ आहे बऱ्याच लोकांच्या तोंडातून ऐकतोय की IT वाली मुलं लग्न करत नाहीत किंवा व्यसनी असतात किंवा असं काहीतरी बरीचशी लोक म्हणतात. खरं आहे का ते? अगदी खरं आहे. त्याला प्रोफेशनल भाषेत सोशलाइज होणं म्हणतात सर. होय का? हा, म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की शाळेत गेलो, शाळेचा युनिफॉर्म घातला तर मी शाळेचा मुलगा दिसलो पाहिजे, बरोबर. तसं IT मध्ये मी गेलो तर मग मी त्या गोष्टी केल्या पाहिजे. त्याशिवाय मग मी सोशलाइज नाही झालो IT कल्चरसाठी. लिटरली म्हणजे आता समजा जस्ट इमॅजिन की एखाद्याला IT मध्ये स्टार्टर जॉब मिळाला, छोटासा जॉब मिळाला, आई वडील गावाला आहेत, इकडे कोणीच नाही, एकटाच राहतो, कोणीच नाही आगे पिछे बघायला, पैसे आलेले असतात, थोडेफार घरी देऊन घरचे खुश असतात, उरलेल्या पैशाचं करणार काय. मग माझा मित्र स्मोकिंग करतो, मग माझा मित्र हे करतो ते करतो, मग मी पण तेच केलं पाहिजे. लिटरली लोक एकमेकांना ऑफर करतात की चल सॅटर्डेला इकडे जाऊ तिकडे जाऊ, आणि मुलंही त्या गोष्टीला बळी पडतात. लिटरली त्या ऍडिक्शन मधून बाहेर यायला खूप वर्ष लागतात लोकांना, आणि त्यांना असं वाटतं हे सगळं. आणि ह्याच्यामध्ये मुली पण अपवाद नाही आहेत सर, मुली सुद्धा त्या गोष्टी करतात ज्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पुढे जाऊन होतो खूप जास्त. पण मग माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एन्जॉय करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत सर जगात, खूप गोष्टी. म्हणजे मी तर असं म्हणेल की जर तुम्ही आज ऑफिसमध्ये काम करताय आणि जर तुम्हाला घरी जायची इच्छा होतीये आणि घरी जर कुणीतरी वाट बघतंय, ज्याला भेटायची तुमची इच्छा आहे, तर तुमच्यासारख्या जगात कुणी सुखी नाहीये. हे सुखाची बेस्ट डेफिनेशन आहे. जर तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळतोय ना, तर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. हा बेस्ट हॅपीनेस आहे. त्यासाठी तुम्ही स्मोकिंग करताय. आणि मी अजून एक गोष्ट स्पष्टपणे सांगते सगळ्यांना की लोकांना असं वाटतं की मला प्रेशर आहे म्हणून मी हे करतो, मग मला किक मिळते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. खरंच असं काहीच प्रेशर नाहीये जर मन लावून काम केलं तर. बरोबर, काहीच नाहीये. म्हणजे मी तर म्हणेल की एखादा लेबर आहे, तो पूर्ण 10-12 तास काम करतो, तेव्हा त्याला 1500 बळच मिळतात. हा, त्याच्या पोटाचेच त्याला हे की बाबा आज मी नाही काम केलं तर मला संध्याकाळी पैसे नाही भेटणार, माझी चूल नाही भेटणार. एवढं तर तुमचं प्रेशर नाहीये ना, मग तुम्ही ह्या गोष्टी का करताय. त्यामुळे सोशलाइज होण्यापेक्षा स्वतः काहीतरी अंतर्मुख होऊन हा विचार करा की मी इथपर्यंत येण्यासाठी माझ्या फॅमिलीने, माझ्या समाजाने मला काय दिलंय. सो नाऊ इट्स टाइम टू पे बॅक. मग त्या गोष्टी तुम्ही करा, पण ह्या गोष्टी नाही. हे झालं शारीरिक व्यसनाचं. बाकी पण व्यसन, आर्थिक व्यसन, मोठे मोठे गॅजेट घेणं, घर घेणं, गाडी घेणं, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी की मी पण सोशल म्हणजे मोठा माणूस आहे, आणि मग ते सगळं प्रेशर आहे EMIचं, आणि मग कामाचं पण टेन्शन येत आहे, आणि त्याच्यामुळे हे अजून अधिक वाढतंय. असं काय जाणवतं का? ह्या गोष्टी सर्रास होतात सर, की आज मला 4 रुपयाचा जॉब मिळाला तर मग मी लगेच 10 रुपयाचं गॅजेट घेतलं. हे सगळीकडेच आहे. आणि खरं तर ह्याचा पहिला सोर्स सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावरती दाखवलं जातं प्री वेडिंग, भरपूर गोष्टी असतात सर. प्रत्येकाला असं वाटतं की मी ब्युटिफुल दिसावं, प्रत्येकीला असं वाटतं. त्या ठिकाणी प्रत्येक स्वतःला इमॅजिन करतो, पण त्या मोमेंटला आपण हे विसरून जातो की यार माझ्या पॉकेटमध्ये किती. म्हणजे जर आता सर तुम्ही वेल्थ कोच आहात, त्यामुळे तुम्ही बेटर वेने अंडरस्टँड करू शकता की जर 1 लाख पगार असेल तर तुम्ही 5-10 हजार खर्च करा स्वतःवरती. पण आजकालच्या लोकांची मानसिकता हे की कर्ज काढून सेलिब्रेशन्स करतील. त्याच्यामध्ये गाडी ही गोष्ट येते. कार्स बाय करणारे सगळ्यात जास्त हायली कस्टमर्स IT चे सॉफ्टवेअर इंजिनियर असतात. त्याच्यामुळे IT पॅकच्या शेजारी सगळीकडे म्हणजे. आणि घर तर खरं तर घेऊच नाही पहिले 5 वर्ष, कारण IT मध्ये जॉब स्विचिंग केल्यावर जास्त सॅलरी मिळते पहिले 5 वर्ष तरी. मग आता तुम्ही मला सांगा सर की समजा आता तुमचा जॉब खराडी IT पार्कमध्ये, तुम्हाला हिंजवडीला जॉब मिळाला दुसरा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30-40% हाईक मिळते, तर मग तुम्ही प्रॅक्टिकली खरंच ट्रॅव्हल केलं पाहिजे का घर सोडलं पाहिजे.
मग ती घर सोडायला लागली मित्र ट्रॅव्हल करायला. मग हेच सुरू आहे सर. नवीन घेतलेलं घर ज्याच्यामध्ये फर्निश्ड आहे, सगळ्या गोष्टी लाखो रुपये खर्च केलाय, डोक्यावर 70-80 हजाराचा EMI आहे, हा व्यक्ती जॉब स्विच करून घर दुसऱ्याला देतोय राहायला आणि स्वतः दुसरं घर घेतोय. हा, आणि मग त्यानंतर मित्रांनी क्रेटा घेतली म्हणून मग मलाही क्रेटाच पाहिजे, पण बजेट तुमचं 7-8 लाखाच्या गाडीचंच असेल ना, ते करणं गरजेचं आहे. तुम्ही दुसऱ्याला कम्पेअर करताय स्वतः सोबत आणि मग तुम्ही स्वतःचं नुकसान करताय, हे नाही केलं पाहिजे. एवढा चांगला पगार मिळतोय तर अर्धा पगार बँकेसाठी जातोय आणि बाकीचं ते जमा करण्यामध्ये जातोय. एक्झॅक्टली. फार डेंजरस परिस्थिती आहे. पण ठीक आहे, आता IT मध्ये जायचं हे सगळं विषय तर आहेच आहे, निगेटिव्ह साईड झाली याची. पण पॉझिटिव्ह जर विचार करायचा झाला, मला समजा एखादं चांगलं IT जॉब पाहिजे, त्यासाठी मला क्लासेस शोधायचे. तर मी खूप सारे लोक क्लासेस पाहतोय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा हे सगळं शिकवणार आहे. तर चांगला क्लास कसा निवडावा याच्याबद्दल काही मार्गदर्शन करा. पहिलं तर ओनर काय करतोय, फाउंडर काय करतोय हे बघणं गरजेचं आहे. कारण IT क्लासेस खूप ठिकाणी आहेत, बट IT क्लासेसचं जे काही कोर्स मटेरियल, करिक्युलम, जे काही ट्रेनर्स आहेत, टेक्निकल ट्रेनर्स, तर ह्या लोकांवरतीच सगळं काही शो चालू असतो. मग ह्या लोकांना हायर कोण करतंय, ह्या लोकांचं काय स्ट्रॅटेजी आहे, बरंच सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट तुमचे काय आहेत, हे गरजेचं आहे. आणि फाउंडरचा रोल ह्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण फाउंडरला जर सगळं कळालं तर होईल, नाहीतर बस चाललंय म्हणून चाललंय, तो बिझनेस व्हायला वेळ नाही लागत. सो त्यामुळे मग त्याचं किती इन्व्हॉल्वमेंट आहे, ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट आहे, स्टुडंटला खरंच मार्गदर्शन मिळतंय का, त्या फाउंडरला तेवढा वेळ आहे का, तो तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट घेतोय का, हे गरजेचं आहे. कारण फक्त आपण ॲडव्हर्टायझिंग केला ना, आपण फ्री झालो असं होऊ शकत नाही. शेवटी प्रत्येक मुलाचं करिअर आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा त्याचा वेळ आहे. आज जर एखाद्याची डिग्री झाली आणि जर त्याचं इयर ऑफ पासआउट आता 24 आहे आणि 1 वर्ष त्याला प्रॉपर सर्व्हिस नाही मिळाली, तर त्याचं सरळ 1 इयरचा गॅप होतो. गॅप झाला म्हणजे त्याला ती संधी मिळणंच बंद होतं. समोरची कंपनी सरळ सांगते क्रायटेरियामध्ये की आम्हाला 24-25 पासआउट पाहिजे, ते विषय देऊच नका. मग त्या मुलाचा वेळ गेला. त्यापेक्षा पहिलं तर फाउंडर काय करतोय हे बघा, ओनर काय करतोय ते बघा. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला खरंच ऑनलाईनमध्ये कळत नाही तर क्लासरूमला अवेलेबल आहे का हे जाऊन स्वतः बघा. बऱ्याच वेळा बरेच लोक काय करतात की ऑनलाईन, जसं की आता मोठे नाव आहेत खूप सर, मी नाव नाही घेणार, बट खूप हायफाय करिक्युलम, हायफाय भाषा, म्हणजे एकदम रिच बोलतात सेल्स पर्सन. मग असं वाटतं की लय भारी आहे काहीतरी. पण मी नॉर्मल पर्सन आहे, मी एक मराठी व्यक्ती आहे, मला माझ्या भाषेत सांगणारं कोणी आहे का हे गरजेचं आहे. कारण ते मला समजणं गरजेचं आहे. आज माझ्याकडे लाखो रुपये, पण समोरचा हायफाय बोलतोय, खूप भारी सॉफिस्टिकेटेड बोलतोय, पण त्याचं लोकेशनच बँगलोर आहे. उद्या मला काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे नाही भेटला मला जॉब, नाही मला काही कळालं, तर ते दरवाजा ठोकायला तुम्ही पुण्यात पाहिजे, माझ्या ठिकाणी पाहिजे. मला ऍक्सेस करताय, आज मी कोल्हापूरचा आहे तर मला पुण्यात येणं सोपं आहे. मी ती गोष्ट बँगलोर जाऊन करू शकत नाही, कारण तिथल्या लोकांची भाषा वेगळी, तिथले ऑफिसेस वेगळे. बरेच ऑफिसेस ऑनलाईन मध्ये काम करतात, ऑनलाईन म्हणजे काही एक्झिस्टच करत नाहीत. आणि आपण 2-3 लाख देऊन आरामात मोकळे होतो सर. कारण बिग ब्रँड असतो ना, एखाद्या ऍक्टरचा फेस असतो, मग आपण ते सगळं करतो. आणि ज्यावेळेस आपला फोन उचलणं बंद होतं, आपलं ब्लॉक होतं, त्यावेळेस आपण घरच्यांना काहीच सांगू शकत नाही. त्यापेक्षा ते फिजिकल लोकेशन आहे का पुण्यामध्ये हे बघणं गरजेचं आहे. तिथं जाऊन भेटणं, लोकांशी बोलणं गरजेचं आहे. काउन्सिलर कसा बोलतोय, मला माझे सर्व्हिस देतो का तो सेल करतोय, हे बघणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा मुलांचं कसं होतं की ते बोलण्यात फसतात. कारण जॉब ही त्यांना एक आशा असते की नाही मला जॉब पाहिजे, मला कोणतरी हो म्हणतंय. आणि तिसरी गोष्ट की लालच आपण नाही दिलं पाहिजे समोरच्याला, आपण देतोय. आपण म्हणतोय मला गॅरंटी द्या जॉबची, आपण म्हणतोय मला बॉन्ड पेपर लिहून द्या, हे नाही केलं पाहिजे. तुम्हाला जर माहिती की तुमचा इंटरव्ह्यू तुम्हालाच द्यायचा आहे तर तुम्ही नॉलेज घेण्यावरती प्रिफरन्स दिला पाहिजे, ना की हे विचारण्यावरती की मला गॅरंटी पाहिजे. गॅरंटी तुम्ही स्वतःची पण नाही देऊ शकत सर आज. त्यामुळे तुम्ही जॉबची काय घेता. एक्झॅक्टली. म्हणजे कसं आहे की आता तुम्ही चांगला इंटरव्ह्यू दिला तर ऑब्व्हियसली तुम्हाला भेटणार आहे, पण नाही दिला तर तुम्हाला पुढचे जॉब कॉल मिळतील का हे अश्युरिटी झाली. तर अश्युरिटी मिळते का हे गरजेचं आहे. कारण होऊ शकतं एखाद्या मुलाला लवकर जॉब मिळतो, एखाद्याला उशिरा मिळतो, पण बाबा मला जर उशिरा मिळतो तर मला नंबर ऑफ जॉब कॉल्स मिळणार आहेत का, त्यासाठी मी एखाद्या व्यक्तीला भेटू शकतो का, बोलू शकतो का. आज जर माझ्यामध्ये 4 गोष्टी कमी तर ते सुधारण्यासाठी मला एक मौका किंवा एक चान्स मिळू शकतो का, यासाठी समोर टीम पाहिजे. तर ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. बरं, मी आता समजा तुमच्याकडे क्लास करायला सुरू केला आयटीला, तर मला जॉब भेटायला किंवा चांगल्या जॉबची म्हणजे पॅकेजची नोकरी मिळायला साधारणपणे किती वेळ लागेल. 6 महिने. 6 महिन्यात होऊ शकेल. म्हणजे शिकून मी 6 महिन्यात, पण व्यवस्थित अभ्यास केला तर अर्थात ते सगळं करण्याची माझी तयारी. तुम्हाला 6 महिन्यात चांगलं पॅकेज मिळतं. आहेत काही मुलं सर सकाळी लवकर येतात आणि दिवसभर बसून असतात, जिथं जागा मिळेल तिथं बसतात आणि मग ते मन लावून अभ्यास करतात. का नाही होणार सर. तुम्ही इमॅजिन करा की आता
एखादा आहे तो सिन्सिअरली करतोय, 2-3 तास शिकवलेलं 4-5 तास प्रॅक्टिस करतोय, त्याला का नाही भेटणार चांगला जॉब? सांगाल ते व्यवस्थित ऐकलं, इंग्लिशवरती वर्क केलं, सांगाल तेवढी प्रॅक्टिस केली, का नाही भेटणार? तुम्ही प्लेसमेंटसाठी काय हेल्प करतं का? आमचा आम्हाला IT तुमचा कोर्स झाला मग आमचा Naukri.com ला रजिस्टर करा, इकडे रजिस्टर करा, असं काही उद्योग करायला लागतो? तसे उद्योग करूनही काही उपयोग नसतो सर. कारण ते प्लॅटफॉर्म रोल स्पेसिफिक आहे, जसं आपण डिस्कस केलं कुठले कुठले रोल असतात. मग जर तुम्ही कुठे जॉबच नाही केला तर तुमच्याकडे रोलच नाही, मग तुम्हाला जॉब कॉल येणार कसं समोरून? ते काय म्हणणार नाही की बाबा तुम्ही हेल्प करता. एक्झॅक्टली, गायडन्स करतो आणि हेल्प पण. कारण इंटरव्ह्यू शेड्यूल केल्याशिवाय इंटरव्ह्यू होणारच नाही. तुम्हाला रिप्रेझेंट करण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना, की समोर रेफरन्स दिला गेला पाहिजे. कारण 70% ओपनिंग ह्या रेफरन्सनी क्लोज होतात ITच्या. मग जर तुमचा रेफरन्स द्यायलाच कोणी नसेल तर मग ते तुमचा इंटरव्ह्यू हॅपनच नाही होणार. त्यापेक्षा शेड्यूल इंटरव्ह्यू करून मिळतात, तुम्हाला जाऊन तुमचा इंटरव्ह्यू प्रॉपरली परफॉर्म करायचा. कारण आम्ही हे सांगतो की बाबा आमच्याकडे ट्रेन कॅन्डिडेट्स आहेत, ते स्किल्ड आहेत, त्यांना ते नॉलेज आहे, तुम्ही त्यांना एक चान्स इंटरव्ह्यूचा द्या, मग दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत आरामात जातात मुलं. कारण नोकरी लिंकिन हे वर्किंगसाठी प्लॅटफॉर्म, ते फ्रेशरसाठी नाही. गायडन्स ॲज आम्ही देतो की प्रोफाईल कशा क्रिएट करायच्या, काय करायचं माहिती असं म्हणून आम्ही त्या गोष्टी शिकवतोच. पण मेन इम्पॉर्टंट आहे तो इंटरव्ह्यू झाला पाहिजे. फक्तच कॉल आला, कॉल येतोय बस महिनाभर नुसतं येतोयच आहे, पण त्याचं एक्झिक्युशन गरजेचं आहे. तुम्हाला काहीतरी अपडेट्स मिळायला पाहिजेत की मी इंटरव्ह्यू दिला, त्याचं स्टेज 2 ही आहे, पुढचा इंटरव्ह्यू राऊंड ह्या डेटला आहे, हे गरजेचं आहे. त्याशिवाय काय होप्सच नाही. तर त्यासाठी सेपरेट टीम असते आमच्याकडं जी तुम्हाला प्रॉपर गाईड करते की रेझ्युमे कसा असला पाहिजे, इंटरव्ह्यूला कुठले कपडे घातले पाहिजेत, काय बोललं पाहिजे. खूप वेळा आम्ही ग्रूमिंग म्हणजे इंटरव्ह्यूला पाठवायच्या आधी ऑफिसला बोलवतो की बरोबर व्यवस्थित आहे का सर्व. कारण मग समोरच्या कंपनी मला तसंही रिजेक्ट करणार आहे. काही मुलं खूप हुशार असतात पण इंटरव्ह्यू हँडलच करता येत नाही, काही वेगळेच बोलतात, काही तर अति प्रामाणिक असतात. एका मुलाला विचारलं लास्ट मंथमध्ये, सर की तू लास्ट कंपनी का सोडली? तर त्या HR म्हणे की मी लेट जायचो आणि मग मी HR फोन करून सांगायचो की मला लेट होणार आहे. मग एवढं पण गुणी नाही ना उत्तर दिलं पाहिजे, त्याला नाही घेतलं बिचाऱ्याला कसं. मग हे आम्हाला सांगावं लागतं की अरे असं नको बोलू, थोडंसं खोटे इथपर्यंत करावं लागतं ग्राउंड वर्क. येस. बरं, हे जे IT असेल किंवा फायनान्स असेल किंवा सगळ्याच गोष्टी आज गुगल बाबावरती मिळतात. गुगल बाबा बहुत ही पोच महात्मा आहे, कुछ भी पूछ लो सारी जवाब देत आहे. मग मला सांगा, जर गुगलवरती किंवा युट्यूबवरती सगळं उपलब्ध आहे तर फिजिकल क्लास किंवा पुणेरी पॅटर्नकडे का गेलं पाहिजे? ते तर तेव्हाही होतं सर, युट्यूब गुगल बाबा तेव्हाही आहे, तो आजही तो उद्याही असणार आहे. पण मी वेगळा आहे ना ॲज अ स्टुडंट. मला काय शिकवलंय माझ्या एज्युकेशन सिस्टीमने की बालवाडीपासून ते 12वी पर्यंत टीचरने शिकवायचं. त्याची एक पद्धत आहे टीचरची की तू सांगणार, मी लिहिणार, नोट्स काढणार आणि मग मी ते अभ्यास करून तेच पेपरमध्ये लिहिणार. ही जी सिस्टीम आहे ह्याची मला हॅबिट आहे, कारण ते मला समजतं. गुगल बाबा तुम्हाला खूप 10 गोष्टी देईल पण त्या मला समजणार आहेत का, हा एक प्रश्न आहे. ठीक आहे, मला समजलं, पण तुम्हाला दुसरी गोष्ट आहे, जॉबसाठी तुम्हाला ऍक्च्युअल एक्झिक्युशन झालं पाहिजे. गुगल बाबा तुम्हाला 100 ओपनिंग देईल, तुम्हाला हे समजलं पाहिजे की माझ्यासाठी काय बेस्ट आहे. ते तुम्हाला ट्रेनर टीचर सांगू शकतो की बाबा तुझ्यासाठी हे बेस्ट आहे. कारण त्याचं कन्व्हर्जन, हे बघा गुगल किंवा युट्यूब हे नॉलेज देण्यासाठी खूप बेस्ट आहेत, पण ते नॉलेज घेऊन पुढे करणार काय? जॉब तर मिळाला पाहिजे पोटा पाण्यासाठी, करिअर सुरू झालं पाहिजे. हा स्पेसिफिक, कारण आपल्याला समजत नाही की माझ्यासाठी बेटर काय. आपण आजारी पडल्यानंतर सिम्पटम जर गुगलमध्ये टाकले तर गोळ्या येतील, कोणत्या पॉवर पण आपण खात नाही सर. कोणती खायची, कोणत्या पॉवरची खायची हे डॉक्टर सांगू शकतात आपल्याला, कोणती स्पेशालिस्ट सांगतो. एक्झॅक्टली, त्यासाठी स्पेशालिस्टची गरज आहे. ते तुम्हाला, कारण टीचर किंवा मेंटॉर हे कधीच तुमचं नुकसान नाही करत. ते आणि ते समोर असतात, जबाबदार असतात. गोळी दिली तर जबाबदार तुम्ही. गुगलवर गोळी खाऊन जर साईड इफेक्ट झाले तर त्याला गुगल बाबा थोडी जबाबदार आहे. तुम्ही त्याच्यावरती केस करू शकता, नाही मी सगळे सिम्पटम टाकले होते, गुगलनी गोळी दिली, मी खाल्ली, त्याचे साईड इफेक्ट झाले. पण तुम्ही डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरने स्पेसिफिक गोळी लिहून दिलेली आहे आणि दर काय झालं, डोळे झाकून खातो आपण. एका माणसाने युट्यूब वरती बघून ऑपरेशन केलं स्वतःचं, काही तासांच्या आत त्याला ऍडमिट व्हावं लागलं. सो ह्या गोष्टी करतात लोक, एक्सपेरिमेंट्स आर देअर, तुम्ही करू शकता. पण ते मग ते सब्जेक्ट टू करिअर रिस्क जसं तुम्ही म्हणता. सो तेच झालं ना शेवटी. मग त्याच्याने एंड आउटपुट काय? असे माझ्याकडे इतके स्टुडंट येतात सर, एका दिवसात जवळपास 100 ते 150 इन्क्वायरीज असतात. इतके मुलं येतात की जे सांगतात की माझ्याकडे हे सर्टिफिकेट आहे, हे नॉलेज येते ना. एवढं सगळं असून तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅकच करता येत नाही तर त्याचा उपयोग काय?
इंटरव्ह्यू पुरतं, त्याच्या पुरतं जेवढं पाहिजे तेवढं जर तुम्ही तयारी करून गेला तुमचं होऊन जातं. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीत काम करणारा व्यक्तीच सांगू शकतो, जो डेली IT कंपन्यांसोबत डील करतोय, बोलतोय, इंटरव्ह्यूज होतात आहेत. रोज स्टुडंट सांगतात की आज मला हे विचारलं, हा क्वेश्चन पेपर होता, तर तुम्ही एक्सपर्ट बनू शकता ना सर, कारण तुम्ही ग्राउंड लेवलवरती काम करताय. ही गोष्ट गुगल, युट्यूब नाही सांगू शकत. आयटीचं भविष्य खूप ऑटोमेशन येईल सगळ्याच गोष्टींमध्ये, तेवढे जॉबही तयार होतील. फक्त आपण रेडी पाहिजे ते जॉब स्वीकारायला. आज आपण असं नाही म्हटलं पाहिजे की मी कॅमेऱ्यासमोर बसायला लाजतो, मी स्क्रिप्ट लिहायला लाजतो, कारण ते भविष्य आहे, ते तुम्हाला करावं लागेल. कॉन्टेंट क्रिएशन, क्वालिटी अनालिस्ट हे तुम्हाला करावं लागेल. इथिकल हॅकिंग, सायबर सिक्युरिटी ह्या गोष्टी आहेत, तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. मला जर IT मध्ये लाखांच्या रुपयाचं पॅकेज घ्यायचं, मला माझा माइंडसेट बदलावं लागेल की मला ते काम करावं लागेल. मी असं नाही म्हणू शकत की एका काळी सॉफ्टवेअर टेस्टिंग चालायचं, मला तेच करायचं, त्याचं मार्केट संपलंय. तुम्हाला तुमची टेक्नॉलॉजी अपग्रेड करतच जावं लागेल, त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. कारण जसं ऑटोमेशन वाढेल तसं टेक्नॉलॉजी नेक्स्ट लेवलला जाईल. तुमच्या जुन्या नॉलेजचा काय उपयोग, तुम्हाला ते शिकावं लागेल. असं म्हणतात की AI मुळे एकाच जन्मामध्ये तुम्हाला 6 टाइम लर्न आणि रिलर्न करायला लागेल. एकदा इंजिनियर झालं की तो आयुष्यभर इंजिनियर होता, पण टेक्नॉलॉजी AI मुळे एवढी फास्ट बदलणार आहे की तुम्ही आज शिकलेली गोष्ट पुढच्या 5-6 वर्षात परत तुम्हाला रिलर्न किंवा 4-5 शिकायलाच करायला लागणार आहे. जर तुम्ही त्यात कमी पडलात तर तुम्ही आउटडेटेड होत राहणार. अगदी करेक्ट. हे कायमस्वरूपी शिकण्याची प्रोसेस करतच राहायला लागेल पुढच्या काळात. तर भारत जगामध्ये IT मध्ये आउटसोर्सिंगला नंबर 1 आहे, म्हणजे माझी माहिती आहे. तर भविष्यात पण आंतरराष्ट्रीय लेवलवरती भारताचं स्थान काय असेल, ITचं स्थान काय असेल, किंवा भारतीय जे मेजॉरिटी ऑफ इंजिनियर भारतीयच आहेत माझ्या माहितीनुसार, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा फार्मामध्ये पण आपण बेस्ट आहोत. तर भविष्यात आंतरराष्ट्रीय लेवलला आपण कुठे असू IT मध्ये? खूप चांगला प्रश्न आहे हा सर. जसं की चायनाकडे आपण काय म्हणून बघतो, स्वस्त, मॅन्युफॅक्चरिंग म्हणून बघतो, कारण स्वस्त मिळतं. तसं बाहेरचे जे देश आहेत, UK, US, कॅनडा, जपान, हे लोक आपल्याला चायना म्हणून बघतात, कारण की आपल्याकडे स्वस्त इंजिनियर्स मिळतात. का इथे एक मेन मिसिंग पार्ट आहे R&D. कुठल्याही क्षेत्रामध्ये, मेडिकल असो, IT असो, कुठलेही क्षेत्र असो, मेकॅनिकलमध्ये सुद्धा, कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हार्डली 2-3 बोटावर मोजण्यात का कंपन्यात. मेन रिझन आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्यासाठीचे जे काही फंड्स आहेत, त्यासाठी जे काही स्टार्टअप कंपन्या आहेत, त्या फॉरेनला जास्त आहेत, ते भारतात नाही आहेत. त्यामुळे इथल्या इंजिनियर्सला कोर गोष्टी करूनही कोर जॉब्स मिळत नाही. त्यामुळे त्यांना ह्या ज्या कंपन्या आहेत आउटसोर्सिंगच्या, यांच्या थ्रू काम करावं लागतं. पण जर असं झालं की R&D इथं सुरू झालं तर कदाचित इथेच गुगल तयार होईल, आणि गुगलला पण या गोष्टीची भीती आहे, त्यामुळे ते त्यांचे कंपन्या इकडे सुरू करायला लागलेत. मायक्रोसॉफ्टनी पण लेटेस्ट मध्ये आय थिंक गुजरात लोकेशनला जागा घेऊन ठेवली आहे. हे सगळं का चाललंय, कारण जर खूप आलंय सगळं का, कारण इथे त्यांना स्वस्त लोक मिळतात. त्यामुळे इथून पुढं जर आपण इंटरनॅशनल लेवलवरती बोलायचं झालं तर मॅक्झिमम इंडियन्सच फॉरेनमध्ये जाऊन जास्त काम करतात. सध्याच्या मोमेंटला आपण पुढे पण अजून करणार आहेत, आणि इथल्या लोकांना तेवढेच जास्त जॉब्स पण मिळणार आहेत. सो हे इंटरनॅशनल लेवलवरती ऑलरेडी एक नेक्स्ट लेवलला गेलेले, कारण इथला टॅलेंट इतका जास्त चांगला. कारण इथले पालकांचं तुम्ही बघा ना सर, लहानपणीपासून एक फोकस असतो, अभ्यास, शिक्षण, त्यासाठी कर्जबाजारी होतील. त्यामुळे इथं एकदम टॅलेंटेड जनरेशन होतं, आणि त्याच्यापेक्षा जास्त टॅलेंटेड फॉरेनला निघून जातं ह्या गोष्टी. आणि मग तुम्ही सांगा ना, मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी, गुगल सारखी कंपनी इथे इन्व्हेस्टमेंट का करते? त्यांना काय दुसऱ्या कंट्रीज नाही आहेत का, भारतातच का? कारण इथले लोक हुशार आहेत, इथले मुलं हुशार आहेत, ते कॅपेबल आहेत. त्यामुळे ते इथं ओपन करायला लागले ह्या सगळ्या गोष्टी. डेटा सेंटर म्हणा, किंवा त्यांचे जे काही आपण वेअर हाऊस म्हणतो ITचे, तर ते इथं ओपन होण्याचं ते मेन कारण. त्यामुळे मला असं वाटतं की इथून पुढच्या फ्युचरमध्ये IT मध्ये मॅक्झिमम कंपन्या इकडे येतील, इकडचं पण टॅलेंट बाहेर जाऊन चांगल्या पोझिशन्सला काम करेल, आणि हे इनोव्हेशन अजून जास्त वाढणार आहे. इथं फ्युचर फार ब्राईट आहे जर तुम्ही शिकलो. एक्झॅक्टली आहेच आहे, कारण टेक्नॉलॉजी नाही असं आजकाल कुठलीच गोष्ट नाही. इनफॅक्ट घड्याळामध्ये पण टेक्नॉलॉजी सर, सगळीकडे टेक्नॉलॉजी. वी आर ग्रॅब विथ इट. बँका आता बँक फिजिकल बँक राहिली नाही, सगळं व्हर्च्युअल झालंय. म्हणजे तुम्ही जर वेबवरती अवेलेबल नाहीये तर तुम्ही एक्झिस्टच करत नाही असं म्हणतात. करेक्ट अवेलेबल नाही, तुम्ही एक्झिस्ट करत नाही. एक वेगळा प्रश्न आहे, पालक मुलांना जास्त फोकस देतात आणि मुलींना कमी देतात, असं काही जाणवतं का? असंच आहे. मुलगी आहे, नंतर बघू, मुलाचं ऍडमिशन करू, असंच असतं सर. असं, आणि हे खरं आहे. मुली काही कमी आहेत का? नाही सर, मुली खूप हुशार आहेत. तुम्हालाही माहिती आहे सर, 10वी-12वीच्या बोर्डात मुलीच आहेत, सगळ्या ठिकाणी मुली अग्रेसर आहेत. पण त्यांना चान्स द्यायला पाहिजे.
कारण काय संदेश संदेश हाच असेल माझा की ज्यावेळेस मुलीला शिकवते ना, मुलगी पे बॅक करते. म्हणजे काय की आता आज एक पालक म्हणून जर तुम्ही तिला शिकवता ना, ती ते ऋण जे म्हणतो ना, ती कधीच नाही ठेवणार. ती नेहमी तुम्हाला पे बॅक करणार. ती नाही विसरणार की माझ्या वडिलांनी मला स्ट्रगल करून शिकवलंय. ही गोष्ट मुलगा म्हणून कदाचित तो विसरेल, समोर असून विसरेल की माझ्या वडिलांसाठी आज मी ही गोष्ट नाही करू शकली. त्यासाठी ते खूप नॉर्मल आहे, कारण त्याला ते फील नाही झालं. पण जर तुम्ही मुलीला शिकवताय ना, ते तुमच्या म्हातारपणाची सोय समजा साध्या भाषेत. कारण की मी हे खूप जवळून पाहिलंय. लिटरली काही काही पालक नाही, मुलाचं होतंय त्याचं बघू, कारण तुम्ही त्याला जपून ठेवायचा प्रयत्न करताय, पण तो तेवढाच तुमच्यापासून दूर जातोय. त्यामुळे इक्वल ट्रीट करा. मुलींनाही चान्स द्या, मुलांनाही द्या, तिलाही शिकू द्या. उलट ती जर शिकली ना, तर ती दोन्ही घरं शिकवते, तुम्हाला एज्युकेट करते आणि तिच्या फॅमिलीला पुढे घेऊन जाते. इनफॅक्ट मी तर असं म्हणेल की भविष्याच्या दृष्टीने ती जर एखाद्या वर्किंग फॅमिलीमध्ये जाते ना, तर तिचे एवढा रिस्पेक्ट कोणालाच मिळत नाही. जर तुम्ही बेरोजगार मुलगी म्हणून जर कोणाच्या घरी देताय ना, तर तिला कामवाली म्हणूनच ट्रीट करणार लोक. तिने भले MBA करो, पण ती छोटीशी 10वी-12वी करून किंवा ग्रॅज्युएट करून छोटी मोठी जरी नोकरी करेल ना, तर तिला इज्जत मिळेल आणि ती इज्जतीने डिमांड करेल, मिरवेल सगळीकडे, नाही मी कमवते. आणि त्या एज्युकेशनच्या बेसिसवरती, त्या डिग्रीच्या बेसिसवरती, त्या जॉबवरती ती तिच्या मुलांना डेव्हलप करेल. तिच्याकडे ते फंड्स असतील की नाही, माझ्या मुलाला मी चांगल्याच शाळेत टाकेल. तुम्ही नेहमी ऑब्झर्व करा सर, ज्या घरात नवरा आणि बायको दोघं कमवतात ना, त्या घरात कधीच कमी नसतं काहीच. त्यांच्याकडेच चांगल्या गोष्टी असतात, कारण मेहनत करायची क्षमता तेच ठेवतात. त्यामुळे मुलींना मागे नाही ठेवलं पाहिजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. पहिलं सर, दोघं जण पॅरेंट होते, आता सिंगल पॅरेंट असतात आणि त्यांना मुलं असतात, त्यांच्या करिअरसाठी लई जागरूक असतात. सिंगल पॅरेंटसाठी काय सजेशन? सिंगल पॅरेंटसाठी ओव्हर थिंकिंग नाही केलं पाहिजे, ओव्हर पॅरेंटिंग पण नाही केलं पाहिजे, कारण खूप ओव्हर पॅरेंटिंग होत आहे. म्हणजे एकुलते एक मुलगा आहे, म्हणजे लॅपटॉप घ्यायचा तर ॲपलचाच असं झालंय. नाही म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही करायचंय. मला असं म्हणायचंय की तुम्ही ओव्हर पॅरेंटिंगच्या नादामध्ये तुम्ही स्ट्रगल खराब करताय, असं नका करू. खूप मुलं, म्हणजे मी आता जवळून ऑब्झर्व करते की साध्या भाषेत किंवा साध्या साध्या गोष्टींची सवय नाहीये. म्हणजे मी जसं PGचं एक्झाम्पल दिलं, PG मला हायफायच पाहिजे असं नाही. तुम्ही पण एका टाइमला नॉर्मल ठिकाणी राहिला होतात, स्ट्रगल केलं होतं जॉब करताना, द्यायला पाहिजे. कारण त्याच्यातून त्याचं लर्निंग होतं की आज जर मी नॉर्मल ठिकाणी राहतोय तर मला माझे कपडे हाताने धुवायचे, धुवू द्या ना, शिकू द्या. कधीतरी आयुष्यात कुठलीही गोष्ट कामाला येतेच ना, भले काय नाही तर पेशन्स तरी येतात. म्हणजे तुम्ही आज 4 पैसे जास्त कमवताय, सिंगल पॅरेंट, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून मग तुम्ही तुमचा मुलगा लाजतोय ह्या सगळ्या गोष्टी करायला, असं नाही. कुठल्याही लेवलचं काम आपल्याला करता यायला पाहिजे. हा खूप मोठा आता सध्याचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आणि ते ओव्हर थिंकिंगच्या नादामध्ये मग खूप ब्रँडेड इन्स्टिट्यूट बघतो असं झालंय. आणि त्यांच्या नजरेत ब्रँड म्हणजे काय की एकदम हायफाय काहीतरी आहे, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम बिग ब्रँड. हा हे झालंय, हा बरोबर. जास्त फी म्हणजे जास्त भारी असं झालंय. पण मग ते सगळं करून आपण तर नॉर्मल माणूस आहे ना, नॉर्मल मराठी माणूस आहे आपण. मग आपल्याला समजेल, आपल्याला अंडरस्टँड करायला असं एन्व्हायरमेंट आपण द्यायला पाहिजे ना, जे मिसिंग जाते. आणि ते जर त्यांना ते अनुभव नाही दिले फेलियरचे, स्ट्रगलचे, तर कदाचित डेव्हलप नाही होऊ शकत. मुलं ही सर्कस मधले भाग होतील. जेव्हा जंगलात लढायची वेळ तेव्हा ते कुत्र्यांनी खाल्लेले असतील. बरोबर, कुत्रे पण त्यांना हरवू शकतात. म्हणजे मी एक स्टोरी ऐकली होती कुठेतरी की जेमिनी सर्कस होती आणि तिकडे वाघ होते, आणि प्राण्यांच्या खेळावरती बंदी आल्यानंतर ते मांस खायला घालून त्या सर्कसच्या मालकाला महाग पडायला लागलं त्या वाघांना. आणि मग ते खूप त्यांनी परमिशन्स वगैरे घेऊन ते वाघ कलकत्त्याच्या जंगलामध्ये नेऊन सोडले. आणि मग 8 दिवसानंतर पण त्याचा सर्वे केला तर असं निदर्शनास आलं की कुत्र्यांनी त्या वाघांना मारलं आणि कुत्र्यांनी खाल्लं. बापरे. म्हणजे काय की त्या वाघांना म्हणजे फुकटचं मांस तोडायचे किंवा आयतं मांस खाण्याची सवय होती, शिकार करायची सवय नव्हती. ते एवढे वीक झाले जंगलामध्ये की ते शिकार तर करू शकलेच नाही. बरोबर. आणि मग कुत्र्यांनी त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना मारून खाल्लं. पालकांनी नक्की हा विचार करायला पाहिजे की आपल्या मुलांना आपल्याला सर्कसचा भाग बनवायचा आहे का रिअल जंगलातला दहाडणारा आणि शिकार करणारा भाग बनवायचा आहे. इन शॉर्ट तुमच्या ह्या बोलण्यावरून मला करेक्ट अगदी करेक्ट ओळखलं सर. दुसरा एक अजून महत्वाचा प्रश्न, तुम्ही गृहिणी आहात आणि बऱ्याचशा गृहिणी त्यांना काहीतरी आपल्या जीवनामध्ये पुढे करायचं आहे. तुम्ही आता सांगितलं की दोघं जिथं काम करतायत, महिला आणि पुरुष, नवरा आणि बायको, त्या घरात काही कमी नाहीये. ज्या घरामध्ये महिला आज काम करत नाहीयेत त्यांना IT मध्ये काय स्कोप आहे का?
त्यांना तर खूप जास्त स्कोप आहे, कारण IT अशी फील्ड आहे की ज्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम पण मिळतं, घरातून पण काम मिळतं, कमवायच्या खूप साऱ्या संधी आहेत. पण विषय असा होतो ना की मग ते फक्त करतातच प्लॅनिंग, काहीतरी करायचं मग ते कधीच होत नाही. सो ज्याची इच्छा आहे ना ते तो करू शकतो. जसं की माझ्या क्लासमध्ये एक मुलगी मेघा नावाची, तिचं 9 मंथचं बाळ आहे. तिने प्लॅनच असं केलंय की ती बरोबर 2 वाजता येते, 5 वाजता जाते. मग तिने घरच्यांना सांगितले की हे 3 तास मला द्या, आणि त्यासाठी तिने ते नियोजन केलंय. IT साठी पहिला फॅक्टर आहे नियोजन करा, प्लॅनिंग करा, काहीतरी प्री प्लॅनिंग ठेवा. अचानक तुम्ही एखादी गोष्ट सांगायला जाल तर नाही. मग त्या गोष्टीचे प्लस मायनस हे सांगणं आपलं काम आहे. आज मला बाहेर पडायचंय तर त्याचं नियोजन 2 दिवसापूर्वीच होतं की मला जायचंय. म्हणजे जसं आपण ट्रिपला जातो, आपण 1 महिना नाचत राहतो घरात, जायचंय काहीतरी नियोजन होतं ना मागे. सो हे नियोजन करणं गरजेचं आहे की बाबा मला वर्क फ्रॉम होम जॉब करायचा आहे, तर माझ्या मुलाला कोण बघणार. मी तर म्हणते आई वडिलांना, सासू सासऱ्यांना ठणकावून सांगा की मला कमवायचं, माझा हा टाइम आहे कमवायचा. मी उद्या 50 वर्षाचे झालं, मला कोणी नोकरी नाही देणार आहे, माझं यंग एज आहे, मला कमवायचं आहे, तर तुम्ही मला सहकार्य करा. आणि जास्तही फॉल्स स्वप्न देण्यापेक्षा एक रियालिटी सांगा की आपण जर कमवलं तर आपले हे कर्ज नील होतील, आपल्याला हे कम्फर्टेबल लाईफ जगता येईल, आपल्या मुलाला चांगल्या शाळेत टाकता येईल. हे प्रॅक्टिकली सांगणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की मला फक्त करायचंय, मला काहीतरी करायचं, ते तसंच राहून जातं. काहीतरी करायचं ना, स्पेसिफिक काहीतरी करायचं आणि त्याच्यासाठी केला असं प्लॅन करून गेलं पाहिजे आपण. म्हणजे ऍज अ वुमन मी प्लॅन घेऊन गेलं पाहिजे आणि तो मी फुलफिल पण केला पाहिजे. नाहीतर क्लाससाठी 15 दिवस खूप नाचलो आणि नंतर मग ते क्लासकडे लक्षच नाही, बस ऑनलाईन मध्ये काहीतरी ट्रेनर बडबड करते आणि मी स्वयंपाक करते, हे उपयोगाचं नाही. याच्याने काय अचीव नाही होणार. जर तुम्ही टाइम मागून घेता, जर घरच्यांनी डेडिकेशननी तुम्हाला वेळ दिला तर तुम्ही त्याचं फ्रूटमध्ये कन्व्हर्जन केलं पाहिजे. मग तुम्ही ते कमिटमेंट घेऊन चाललं पाहिजे. मला काहीतरी कमवायचंय, मला काहीतरी बनायचंय ना, मला नाही कळत, मी 11पर्यंत अभ्यास केलाच पाहिजे, हे करणं गरजेचं. काय झालंय, महिलांचं आणि पुरुषाचं, पुरुष कर्तृत्वान असलंच पाहिजे हे कंपल्शन आहे, पण महिला कर्तृत्वान नसेल तरी चालतंय, हे जी मानसिकता आहे थोडीशी बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुमचं काय मत याच्यावरती? अगदी करेक्ट. म्हणतात की मुलाला जर कमवता नसेल तर अशी लग्न नाही करत, पण मुलगी कमवते असेल किंवा नसेल काही प्रॉब्लेम नाही, ती लग्न करू शकते. तो प्रेफरन्स बदलला पाहिजे, ते प्रेफरन्स बदलला पाहिजे आणि दोघांनी कमवलंच पाहिजे. अडचण याच्यामध्ये काहीच नाही. अगदी कमल. सो प्रेक्षकांना वाटत असेल ही गप्पा अशीच कंटिन्यू चालू राहावी, पण कुठेतरी मर्यादा असते, वेळेची मर्यादा असते, तुमच्याही आणि आमच्याही. बघा मित्रांनो, इथून पुढचा काळ हा AIचा आहे, ITचा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आहे आणि याच्यामध्ये आपण कुठेही मागे राहिला तर आपण आउटडेट होऊ शकतो. जसं कम्प्युटरच्या काळामध्ये कम्प्युटरचा स्वीकार न करणारे आउटडेटेड झाले, तसं या काळामध्ये AIच्या काळामध्ये जर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा ती जी काही लँग्वेज आहे ती जर नाही शिकलात तर मात्र आपण आउटडेटेड होऊ शकतो. जर आपल्याला आउटडेटेड नाही व्हायचं तर खूप सारे पुणेरी पॅटर्न सारखे क्लासेस आहेत किंवा ठिकाण आहेत जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दल तुम्हाला लिटरेट करतात, तुम्हाला त्या संदर्भात जॉब मिळवण्यासाठी, प्लेसमेंटसाठी, बऱ्याचशा गोष्टींसाठी मदत करतात. तुम्ही डेफिनेटली जर काही काम करत नसाल किंवा तुम्हाला इन्क्रीमेंट पाहिजे असेल तर सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या डोक्यात इन्व्हेस्टमेंट करणं सगळ्यात जास्त रिटर्न देते असं मी हमेशाच लोकांना सांगतो. फायनान्समध्ये आहे तर तुम्ही सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट इथे केली पाहिजे. तुम्ही अर्निंग वाढवलं तर तुमचं सेव्हिंग वाढेल, सेव्हिंग वाढलं तर ग्रोथ वाढेल आणि फास्ट तुम्ही फायनान्शियल स्टेबिलिटीकडे जाऊ शकाल. सारिका मॅडम आज आपल्याकडे आल्या आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांनी इकडे डिस्क्लोज केलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल तुम्हाला काही विचारवंत करायचे असेल तर खाली मी नंबर देणार आहे मॅडमचा, तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली बोलू शकता. मी न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. तो सारिका मॅडम, तुम्ही इथं आलात आणि आम्हाला एवढं सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर.